हे सर्व तांब्या आणि पितळाचे भांडे आहेत. बघा, या भांड्यांना काही असे डाग पडलेले दिसत आहेत आपल्याला लालसर रंगाचे. हे भांडे स्वच्छ करण्यासाठी आज आपण भैया पावडरचा वापर करणार आहोत. भैया पावडर वापरून आपण आपले भांडे चकचकीत करू, म्हणजे आपले तांब्या पितळाचे भांडे सुंदर दिसतील आणि छान वाटतील, पूजेसाठी प्रसन्न वाटेल. नेहमी याच पद्धतीने आपण भैया पावडर वापरून आपली तांब्या पितळाची भांडे स्वच्छ करू. बघताय तुम्ही, पावडर अगदी मी सहज हाताने लावते आहे आणि ते भांडं जसं जसं मी ती पावडर घासते तसं तसं अगदी क्लीन दिसायला लागतंय. अजून तर मी ते धुतलं पण नाही. बघा, पाठीमागून सुद्धा जे लालसर डाग आहेत ते सुद्धा या भैया पावडरने अगदी स्वच्छ होणार आहेत. काहीही न वापरता या पावडरने स्वच्छ असे तांब्याचे ताट धुतल्यानंतर अगदी स्वच्छ दिसेल. पूर्ण डाग निघालेले आहेत. बघा, अगदी 10 रुपयाची भैया पावडरची पुडी घ्या आणि आपले सर्व भांडे अगदी असे स्वच्छ करून घ्या. चकचकीत असं तांब्याचं ताट हे अगदी नवीन दिसत आहे. बघा, या पद्धतीने ही सर्व पितळी आणि तांब्याची भांडे आज भैया पावडरचा वापर करून अगदी कमीत कमी वेळेत मी स्वच्छ केलेले आहेत. अचानक आमच्या घरी पूजेचा कार्यक्रम ठरला आणि सगळ्या नियोजनाची जरा धावपळच झाली, म्हणून भैया पावडर आणून अगदी 5 मिनिटाच्या आत सर्व भांडी आमची चकचकीत झालेली आहेत. आपणही अशाच पद्धतीने आपली भांडी स्वच्छ करा.